आमची माती, जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपती शिवरायांना मानणारी ही महाराष्ट्राची माती, सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकून सामाजिक क्रांती घडवणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांची ही माती, हजारो शत्रूला मातीत गाडून महाराष्ट्राबाहेर धगधगता स्वराज्य जिवंत ठेवणाऱ्या रणरागिणी अहिल्याबाई होळकरांची ही माती, अरे डोंगराला टक्कर देण्याची हिंमत माझ्यात आहे, ही मर्दानी हिंमत मर्दानी बाणा घेऊन दिल्लीच्या गादीवर विराजमान झालेल्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची ही माती आहे. या रणमर्दांच्या मातीत, या शूरांच्या मातीत, वीरांच्या मातीत, शाहिरांच्या मातीत मुंडे साहेबांनी संघर्षाचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास निर्माण केला. आज मुंडे साहेबाचा संघर्ष विसरून चित्रपटातील गाण्याच्या तालावर नाचणारी आमची पोरं जेव्हा साहेबाच्या संघर्षानं झपटली जातील तेव्हा स्वतःच्या कर्तृत्वानं उभ्या जगाला दिपवतील, हे लक्षात ठेवा. म्हणूनच आमच्या मुलांना सांगा, अरे झाडाखालच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, देशाचा ग्रामविकास मंत्री होतो, हे आमच्या मुलांना सांगा. अरे एका सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा स्वतःच्या हिमतीवर या महाराष्ट्रामध्ये एक नाही दोन नाही तब्बल 30 साखर कारखाने उभा करून साखर सम्राटाची मक्तेदारी मोडून काढतो, हे आमच्या मुलांना सांगा. अरे वयाच्या 14व्या वर्षी पंढरीची पायवारी करणारा मुलगा वयाच्या 46व्या वर्षी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होऊन हेलिकॉप्टरनं येऊन पांडुरंगाची पूजा बांधतो, हे आमच्या मुलांना सांगा. अरे एवढंच नाही तर मी जगेलही गरिबांसाठी, मरेलही गरिबांसाठी आणि उरेलही गरिबांसाठी असं सांगणाऱ्याच नव्हे तर वागणाऱ्या माझ्या मुंडे साहेबांचं चरित्र मुलांना सांगा. पहा मग आमची मुलं कशी गगन भरारी घेत आहेत. देवाच्या देवळात उजेड पाडण्याचं काम आम्हा माणसांना करावं लागतं, मात्र गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या जीवनात उजेड पाडण्याचं काम फक्त आणि फक्त एकाच माणसानं केलं. त्या माणसाचं नाव आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. साहेबांनी भोळ्या भाबड्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी अपार कष्ट केला, संघर्ष केला, झगडले, झुजले, झिजले साहेब. हे म्हणूनच मुंडे साहेबाच्या संघर्षाचा जागर गावागावात, गावागावातील घरात आणि घराघरातील देवघरात आहे. आजही ऊसतोड कामगाराच्या झोपडीमध्ये जा, त्या झोपडीमध्ये तुम्हाला सुदर्शनधारी श्रीकृष्ण दिसणार नाही, त्या झोपडीमध्ये तुम्हाला कोदंडधारी राम दिसणार नाही, त्या झोपडीमध्ये तुम्हाला गदाधारी हनुमान दिसणार नाही, मात्र त्या झोपडीमध्ये हातात कोयता घेतलेला, हातात रुमण घेतलेला, हातात आसूड घेतलेला अनाथांचा नाथ माझा गोपीनाथ नक्कीच दिसेल. म्हणूनच आजही आमच्या श्वासात साहेब जिवंत आहेत, म्हणूनच आजही आमच्या रक्तात साहेब जिवंत आहेत, म्हणूनच आज आमच्या नसा नसात साहेब जिवंत आहेत. अरे डोंगराला टक्कर देण्याची हिंमत आजही आमच्या मनगटात जिवंत आहे आणि जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत जिवंत असणार आहे. म्हणूनच म्हणतो, ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, अरे ओ क्या चलाएंगे गोली जिनके सीने में जोर नहीं, काटते हैं बेजुबान को कभी मर्दों से लड़कर देख, अरे खंजीर भी तेरा और टुकड़े भी तेरे, मुंडे भक्त है हम, कोई हंसी खेल नहीं, कोई हंसी खेल नहीं.